श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17वा. श्री गजानन महाराज बायकांच्या डब्यातून खाली येऊन बसले. स्टेशन मास्तर त्यांची विनवणी करीत आहे. श्री गणेशाय नमः. जय जयजी महामंगला. जय जयजी भक्तविला. जय जयजी तमालनीला. पतित पावना नरहरे. हिरण्यकश्यपू महाक्रूर. सज्जनाचा शत्रू थोर. तयाचे तू फोडून उदर. मरण त्याचे साधिले. प्रल्हाद क्षणासाठी तू जन्मलास. स्तंभापोटी रूप अनुपम. जगत जेठा धारण ते करून. दाता दाढ्या भयंकर. आयाळ रुडे मानेवर. नेत्र जेवी खांदिरागार. ब्रह्मांड जाळून पाहती त्या भयंकर रूपाची. भीती नसे भक्त साची. पिले जेवी वाघिणीची. अंगावर खेळती तिच्या. तुम्हा पाहून देवराया लक्ष्मण ध्वजे पुढे जावया. अशी स्थिती लागली पायी. भक्ती तुझे नरहरे. तू भक्तवत्सल श्री लक्ष्मीकांता. ऐसे सांगत आले संत. पुरशी भक्त मनोकामना. त्यासी म्हणती कदा त्या फुल्या बिदरासी. जाग आता ऋषिकेशी. दास लागला पायाशी. अभय असू दे पांडुरंगा. गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात. तयाची या सदनाप्रत हमेशा यावे सद्गुरू समर्थांनी. सापड्या गावाचे बापू कृष्ण. खाटाऊ शेठची कुटुंब जाण. गोंडूलालाचा नंदन. बच्चूलाल नामे ज्याचे. जिजाबाई पंडित. अनेकही होते बहुत. त्यांनी नावे तुझ्याप्रत. किती सांगू विबुध हो. एकेवेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ. खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला. एक भक्त मलकापुरी. विष्णूचा नामे निर्धारी. त्यांच्या वाटले अंतरी. समर्थ आणावे मलकापुरा. त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारी लाविला. हाच भास्कर होता झाला समाधिस्थ अडगावी. तो त्यावेळी होता जवळ. करी कारभार सकळे अंगे सकळ. विष्णुसाला होते बळ. याचा भास्कर पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी. चला आता लवकरी भक्त विष्णुसाच्या घरी. बोलावयास आला तो. मनोरथ येथील भक्ताचे. तुम्ही पुरविले असतील साचे. आता मलकापुराचे लोक वाट पाहती. तई समर्थ म्हणाले भास्करा. सध्याच मी मलकापुरात येत नाही. जा खरा. तू आग्रह करू नको. फार आग्रह करशील तरी फजिती पावशील. याचा विचार करी खोल. मी न बोलले काहीतरी. दोरीची दिधल्या फार तान. मी मध्येच फुटतसे जाण. मी न हलणार येथून. तू या फंदात पडू नको. भास्कर बोलले त्यावर. काही असो मलकापुरी. चला विष्णुसाच्या घरी. हीच विनंती गुरुराया. मी तुमचा लाडका. मसी धक्का देऊ नका. मी भरोसा दिला देखा तुम्हा घेऊन नेण्याचा. मी ती आज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी. चला आता स्टेशनावरी. गाडीत बैसाव्या कारणे. ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानना मलकापुरा कारण. ज्ञानेशी श्रोते हो. भास्कराने विनंती स्टेशन मास्तरला करून. 12 जणांचा डबा त्यांनी खाली करविला संतास्तव. महाराज तैसेच बसले. ते न काही जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत. तो गाडी सुट्ट्याच्या घंटा झाल्या. अखेरचा डोळा चुकून मास्तराचा. लीला केली अशी रीती. जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला. योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये. आधीच मूर्ती दिगंबर. स्त्री घाबरल्या असतील फार. त्यांची गर्दी अखेर दिसली असे पोलिसांना. पोलिसांचा अधिकारी येथे आला सत्वरी. महाराजांचा धुरून करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंग्या पिश्या. अक्कल कैसी तुझं ना जरा. बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बसलास. हिरस देऊनी त्याच्या हातात. तेथेच बसले तत्वता. अधिकाऱ्याची भीती चिंता मुळी न त्याचे वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तरांकडे गेला. म्हणे डब्यापाशी जाता चला. बायकांच्या माझ्या सवे. दोघे डब्याजवळ आले. तो मास्तरांनी पाहिले योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐसे रीती बोलला. तुम्ही जाऊन द्यावे याला. याच डब्यात बसून. हा आहे संत थोर. चालता बोलता ईश्वर. याच्या हाती न होणार गुन्हा तो केव्हाही. ते ऐकून अधिकारी बोलता म्हणाला. ऐशा परी
मी दिला आहे तार खरी याविषयी वरिष्ठाला. आता माझ्या हातात काही न राहिले कृचित्त. मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटलं ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदरे दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आमुच्या मनासी. महाराज उतरले खालती. पुढे खटला भरला त्यावरती, कायद्याप्रमाणे निश्चंती. जठारा साहेबासमोर त्याची फिर्याद घेतली. त्यांनी अखेर नेमिली शेगावावरती भली चौकशीची. श्रोते हो, बापुण्य साहेब जठार आले शेगावावर. टाक बंगल्यात झाले स्थिर, करण्या चौकशी खटल्याची. कटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले त्या ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. हे ते देसाई म्हणती जठारास, आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्यास, त्याचे कारण तुम्हा ते कैसे न कळेल वाटते, हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन अंगी फिरती म्हणून पोलिसांची भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते ऐसे मशी लोक हे जमले असावे. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न, बोलते झाले करजोडून, खटला हा न चालावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची, ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाण, बंधन त्याचा कशाच ना, तो योग्याचा योगीराना, वंदनीय अवध्याते. खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली, ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याचे पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी. काराकुरी म्हणती पोलीस बोलविले धडा गजाननाकारणे, ते घेऊन ऐकत्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊन समर्थासी म्हणे चला आता कचेरीसी, अधिकाऱ्याची तुम्हासी मज धाडिले बोलावया. बऱ्या बोलांनी चालावे, फजितीस नाव करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमचा हात धरून. नाही वंदले गजानना, आम्हाना उठे येथून, तुझे पाहतो शिपाई पण ते धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरला तो न सुटे किमपी त्याला. रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हाताची लागली कळ, जीव झाला व्याकुळ, करू लागले तळमळ शिपाई तो त्याच ठाई. शिपायाची वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला, त्या व्यंकटराव देसायाला समर्थाशी आणावया. जठार म्हणती तुम्ही जावे, समर्थाशी घेऊन यावे, लोकांशी न जमू द्यावे. बंगल्याभोवती निरर्थक इतक्याला समाचार पोलिसांचा धरिला कर. बसविले एका जागेवर महाराजांनी सहज लिहिला. मग देसाई जेथे आले त्यांचे भक्तासी बोलविले. यावेळी नेसविले पाहिजे समर्थ धोतर, ऐसा सल्ला मिळता शनी. धोतर नेसविले भक्तांनी, ते टाकिले सोडून. समर्थांनी रस्त्यात गेले नव्हे कचेरीत, सर्व होता भास्कर शिष्य. जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया. महाराज बसा येथे, तुम्ही नगवे गावात का फिरता सदोदित, हे काही बरे नव्हे. नगवे फिरणे हाच गुन्हा, कायद्याने ठेविला जाणं, म्हणून विनंती आपणा द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि एक केले हास्यवंदन. उत्तर त्यासी द्यावया, तुम्हा काय करणे यासी. चिलीम भरावी वेगेसी, उगीच नुसत्या गोष्टीशी महत्त्व न द्यावे निरर्थक. ते ऐकता भाषण जठार गेला विरघळून. जनरीतीचे याला भान मुळीच नाही राहिले. हा ऋषभदेव भगवंताचा, किंवा शुक्राचार्य साचा, किंवा वामनदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजनंदी सदारथ, खचित आहे जीवनमुक्त, नये लाविता या प्रत. गुन्हा विचारे केव्हाही, जेवी अग्नीचे अग्निपण, अग्नी सोडिते नसे जाणा. परी अग्निहोत्रांना कुंडात ठेवणे भाग त्यासी, अग्निदेव म्हणून ठेविले कुंडा वाचून. तो करीती दुग्न सदन, ह्या दोष त्याचा नसे. जैसे याने नगवेपणे हे अग्नीचे सामन, म्हणून याचा शिष्यगण आहे अपराधी याविषयी.
तैसे वस्त्ररूपी कुंडा ठाई, जरी हा ठेविता असता पाही, तरी हरकत नव्हती काही. सर्वांनी सुखद होते ते, ऐसा विचार पूर्ण केला. जठाराने चिंता भला आणि हुकुम फर्मविला. त्यांनी दिल्याप्रमाणे महाराज मुळेच जीवनमुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित. भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्यांनी, म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसे खटला निकाल झाला. जठरापुढे शेगावी समर्थ म्हणाले भास्करासी, पुन्हा ऐसा आग्रहासी, करशील का सांग मोशी, निज फजिती करून घ्यावया. भास्कर काही बोलेना, मौन धरून राहिला. तेथून मंडळींनी केले अशा प्रकारे विचार. समर्थांची अग्निरथी न वसवाय, येथून कल्पती विनाकारण कटकटी होती, ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास. फक्त बैलास गाडीत बसून लागले महाराज. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी. बापूरच्या सदनासी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू महेशा नावाचा होता. हुकुम गाविसाचा, मूर्तीचा पुर सानिध्य त्याची बापूरावा प्रती सांगितले होते. अशा रीती जेव्हा समर्थ अकोल्यास येती, तेव्हा आम्हा कळविवावे. अकोल्यात आल्यावर श्रीगजानन साधूवर बापूरावांचे सत्वर मनुष्य धाडिले कुरुमासी. तो ऐसे रीती घडून आला. महेता बादशा नेण्या निघाले. अकोल्यास यावया भले, समर्थांनी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास, जो आला होता न्यास. महेता बादशा कारणे तो मनुष्य भेटाता क्षणी, ती पुसे लागले मधुर वचनी. त्या मनुष्या लागून महेता बादशा, श्रोते तुमच्या गाडीला, आपण जाऊ स्टेशनला, मीच आहे महेता बादशा. पहा संत आल्याची वर्तमान कळले. संता लागून कोणी न सांगता जाण, त्रिकालज्ञ ते खरोखरी. महेता बादशाचे सांगते 2-4 यवन होते. अवधे घेऊन सदना ते उतरले बापूरावांच्या. दुसऱ्या दिवशी प्रांतकाळी महेता बादशा होता येथे बसला. महाराज आले तया स्थळा, निजलिले करून. महेता बादशाला धरून केस समर्थांनी तांडिले त्यास. तो तांडण्या उपदेश हाच होता विबुध हो. यवन जातीचा जन्मून काही न केले उपयोग जाण. यवनाचे आडदांडपण काही अजून गेले रे. या आडदांडपणाची तत्काळ घात होईल जाणी. मृत्यूलोकासी अवधे प्राण चिंताग्रस्त होतील. तुझे महेता आहे नाव, त्याची काय आठवण ठेव. दोषरूपी तमावावा तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची काही तुला खबर, म्हणून तुझला तांडिले. ऐसा मिळता इशारा. महेता बादशा तोषला खरा. साधूस साधूचे अंतरा, जाणत असे निश्चयंती. संशय जेव्हा महेता बादशा ते तांडिले, तई संगतीने यवना भले. कावरे बावरे होते झाले. तो प्रकार पाहुन महेता बादशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हापासी, जावे निघून कुरुमासी. हेच आहे उत्तम. शेककडून शिवाय जाण गेले चौघे निघून. तो द्यावयासी आमंत्रण. बच्चूलाल पातला म्हणे, उद्या दयाघना यावे तुम्ही भोजना. या दासचिया सदना हीच आहे विनंती. दुसऱ्या दिवशी टांग्यात बसून समर्थ प्रति मोठ्या थाटात मिरवणूक निज सदन आणिले. परी समर्थ तांग्याखाली उतरले नाही मुळीच. तेथे मंडळी चिंतावली म्हणेच तांगा नेला परत. बापूरावांच्या सदनाप्रत मंडळी पडले घोटाळ्यात. समर्थ ऐसे का केले? काल आमंत्रण घेतले, आज टांग्याखाली न उतरले, याचे कारण शोधिते झाले. आपल्या बुद्धीने त्याच होता एक धूत. तो बोलला अवघ्या प्रत, मला समजले इंगित या गोष्टीचे. या वेळा महेता बादशाच्या वळगणिले, म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कान केले. महेता बादशाला आमंत्रण आता घेऊन दोघांसी बसवून एका टांग्यासी, म्हणजे तिन्हीचेसी उभयताची येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघालाही मिरवीत नेले. महेता बादशा उतरविले मंदिराजवळी थिएटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी. परी तेही गेले अखेर उठून या थिएटरात. अवध्यांनी झाले भोजन. मग महेता लोकास म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. तै शेका कडू बोलला, त्या
मेहताबशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो? ती मशीद बांधून पंजाबशी जावे आपण, काम अर्धे टाकून, जाणे उचित नसे तुम्हा. मेहता शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी, अग्र धरू नका मशी. या वेळी निरंथक गजाननाचा हुकूम झाला, मजशी पंजाबला जायला. आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थाच्या कृपेवरून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन सत्य तुम्ही जाणावे. धर्माशिवाय दैत्य संता ठाई नसे सत्य, ते अवघ्या धर्माप्रत समान मानती. खुडे देऊळ मशिदीचे तुम्ही नका वाढू साचे, ती वाढता दोघांशी आहे हानी होणार. समान देऊळ मशिदीचे एकही आहे साचे, आकाराने भिन्नत्व याचे मानून भांडू नये हो. यवन जेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा, वक्त्या विचार करा याचा. मनुष्यपण टिकवावया तरीच होईल कल्याण, हिंदू आणि मुसलमान हे एकाच्या देवापासून निर्माण असती जेव्हा झाले. धर्म बापा ज्याच्या त्यांनी प्रिय मानावा प्राणाहून, परी विद्येत्माचा ठिकाणी अलोट प्रेम धरावा. हे न झाले तोवर सौख्य लांब तोवर, जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. मेहताबशा निघून गेला, पुन्हा न इकडे परत आला. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी. पहा मेहताबशा जरी तांडिले झाले साक्षात्कारी, परी द्वेष नव्हता अंतरी, प्रेम अलोट होते हो. हा लागी घेण्याविना भोजनान गेले योगीराना, हे मुद्दे मनी आणा या गोष्टीत श्रोते हो. असो या बापूरावांची कांता एक होती साची, तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवट द्यावा घटकेत, घटके माझी कंठीतात, घटके माझी वस्त्रप्रत, अग्नी तो लावावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या यावे अपरंपार, कधी तांडीवरी चिर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासानी ती बापूरावांची कामिनी क्षीण गेली होऊनी, अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढावयाला बापूराव जाणत्याला, आणले बहुत आकोटला, वरी न झाला उपयोग. खर्चही झाला अतोनात, गुण न आला किंचित, खरेच त्यांनी जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीची त्रास झाला, केले नाना उपायाला. आता मात्र कंटाळलो, तुम्ही पावले माझ्या घरा, आज लागली गुरुराया येथेच मी आसरा. भानामतीस मिळावा ज्या दारी पंचानन बसला आहे येऊन, तेथेच का ओरडून तेथे दिमाक दाखवावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दळवडली तेथे काय हो राहावी भली, गुरुराया ही ओगडी घाण भानामतीची. ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले निज कृपा धरून बापूराव कांतेला. त्या योगेश भानामती निमाली साची, नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो. असा एकदा फिरत महाराज आले अकोट्यात, नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला होऊन. त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पायात सोडिले, डोक्यावरून वाहू लागले, जातील जला लागी भले, वरचे वर श्रोते हो. पाहून देसी त्याची कृती, लोक संशयात्मक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती, अरे हे काय करतोय? गोदा यमुना भागीरथी तुझ्यासाठी येथे असती, आणखी तीर्थ आहेस किती ते पाहतो डोकावून. तुला त्याचे घडले स्नान, मी का राहू तसाच जाण, या तीर्थाचे मला स्नान आज घेऊन द्यावे. त्याची स्नान घातल्या विना मी न येथून हाले जाण. ऐसे ऐकून भाषण कैक म्हणाले या रीती, खरोखर हा आहे पिसा, शेगाव नांदी लागला कैसा. जरा थांबा ऐसे बसा, काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रती उकड्या उठल्या अगणित, श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारो कारंज्याच्या परी गजाननाच्या अंगावरी हर्षू लागले पहावारी. त्या विहिरीतील ते धवा लोक म्हणती, गजानना याचे स्नानाला गुण नाही उतरले प्रयोजन, विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरती आले आहे खरी, स्नान साधा ते सत्वरी या पुण्य सरितेचे. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा.
संत जे जे मानती मनी ते ते पूर्वी चक्रपाणी. त्यांच्या वाणी लागून असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले पाणी, पहिल्या परी झाले विहिरीचे त्या तळात गेले. उकड्या बंद झाल्या नरसिंगजी भेटून निघून गेले दयाघन. शेगावी बसून मनोवेगाने वारूवरी. स्वस्ती श्रीदास विचरित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भाविका सित भाविक भक्ता कारणे. शुभ भवतु श्री हरी अर्पणाय. इति श्री गजानन विजय ग्रंथ सप्तदशोऽध्याय समाप्त.